हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तू आम्हाला आधी का नाही सांगितलेस. जर तुम्हाला एखाद्याला विचारायचं असेल की तू आम्हाला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा इंग्लिशमध्ये विचारा, वाय डिडंट यू टेल अस बिफोर. से, वाय डिडंट यू टेल अस बिफोर. तू आम्हाला आधी का नाही सांगितलेस, वाय डिडंट यू टेल अस बिफोर. जर तुम्हाला बोलायचं असेल की तू मला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात, वाय डिडंट यू टेल मी बिफोर. से, वाय डिडंट यू टेल मी बिफोर. तू मला आधी का नाही सांगितलेस. इथं तुम्हाला कोणताही करता घ्यायचा असेल, जसं की त्याला, तिला किंवा एखादं नाव घ्यायचं असेल जसं की नेहा, तर तुम्ही हा वर्ड किंवा हे जे प्रोनाउन आहे ते तुम्ही रिप्लेस करून तिथे तो वर्ड लिहायचा आहे. तू आम्हाला आधी का नाही सांगितलेस, वाय डिडंट यू टेल अस बिफोर. तू मला आधी का नाही सांगितलेस, वाय डिडंट यू टेल मी बिफोर. जर तुम्हाला बोलायचं असेल तू त्याला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात, वाय डिडंट यू टेल हिम बिफोर. जर तुम्हाला बोलायचं असेल की तू तिला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा तुम्ही बोलणार आहात, वाय डिडंट यू टेल हर बिफोर. जर तुम्हाला बोलायचं असेल की तू नेहाला आधी का नाही सांगितलेस, तेव्हा तुम्ही बोलणार आहात, वाय डिडंट यू टेल नेहा बिफोर. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स, त्या दिवशी मी जे काही बोललो ते विसरून जा. असं बोलायचं असेल तेव्हा बोला, forget everything that I said that day. Forget everything that I said that day. That day means त्या दिवशी. Forget everything that I said that day. त्या दिवशी मी जे काही बोललो ते विसरून जा. Forget everything that I said that day. Next sentence, माझ्यासमोर नाटक करू नको. Don't act in front of me. माझ्यासमोर नाटक करू नको. Don't act in front of me. डोंट ऍक्ट इन फ्रंट ऑफ मी. ऍक्टचा अर्थ होतो कृती करणे किंवा काम करणे, आणि ऍक्टचा अर्थ नाटक करणे असाही होतो. नेक्स्ट, ती जवळजवळ 6 फूट उंच आहे. शी इज ऑलमोस्ट 6 feet tall. शी इज ऑलमोस्ट 6 feet tall. ती जवळजवळ 6 फूट उंच आहे. शी इज ऑलमोस्ट 6 feet tall. देन नेक्स्ट, तू नळ बंद केलास का. डिड यू टर्न ऑफ द टॅप. डिड यू टर्न ऑफ द टॅप. किंवा टॅपच्या ऐवजी तुम्ही बोलू शकता फॉसेट. FAUCET. फॉसेट म्हणजे सुद्धा नळ, टॅप म्हणजे सुद्धा नळ. तू नळ बंद केलास का असं जेव्हा विचारायचं असेल तेव्हा विचारू शकता, डिड यू टर्न ऑफ द टॅप, ऑर यू कॅन से डिड यू टर्न ऑफ द फॉसेट. फर्स्ट सेंटेन्स आहे, माझ्यासमोर नाटक करू नको. डोंट ऍक्ट इन फ्रंट ऑफ मी. ती जवळजवळ 6 फूट उंच आहे. शी इज ऑलमोस्ट 6 feet tall. देन नेक्स्ट, तू नळ बंद केलास का. डिड यू टर्न ऑफ द टॅप, or you can say, did you turn off the faucet? Thanks for watching and keep practicing.